श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येकाची इच्छा असते आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी, लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा, आपल्या कुटुंबातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी दूर व्हावी, आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये आणि यासाठीच प्रत्येकजण मेहनत देखील करत असतो, कष्ट करत असतो आणि कितीही मेहनत केली कष्ट केले तरी देखील त्याच्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही. घरामध्ये सतत वादविवाद होणं, कलह होणं, घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत राहणं, या सर्व गोष्टी घडायला लागतात आणि यासाठी आपण मग काही उपाय काही तोडगे करायला सुरुवात करतो. असाच एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा उपाय अत्यंत प्रभावशाली असून हा उपाय केल्यानं आपल्या ज्या समस्या आहेत अडचणी आहेत तर ते सर्व दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहणार आहे. लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. तर आपण जो आज हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपल्याला 11 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच मार्गशीर्ष 5वा गुरुवार येत असून या दिवशीच अमावास्या येत आहे आणि या दिवशी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा आहे आणि आपल्याला या ज्या मी 5 लवंगा सांगणार आहे तर त्या लवंगा तुम्हाला कोठे फेकून द्यायच्या आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असून हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपादृष्टी राहावी, आपल्या कुटुंबामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने सुख शांती नांदावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी उपवास केला जातो, व्रत केलं जातं, तसेच माता लक्ष्मीची पूजन केलं जातं. आता मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवार झाले असून 5वा गुरुवार हा 11 जानेवारी 2024 रोजी येत आहे आणि याच दिवशी अमावस्या देखील येत आहे आणि या अमावस्येच्या दिवशी आपण जर काही उपाय केले, काही जर तोडगे केले तर आपल्यावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद नेहमी राहणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये या 5व्या गुरुवारी अमावस्या येत असल्यामुळं ज्यांनी या महालक्ष्मी व्रताची मांडणी केली आहे तर त्यांनी चौथ्या गुरुवारीच काही जणांनी चौथ्या गुरुवारीच उद्यापन केलं आहे तर काही जण हे 5व्या गुरुवारी उद्यापन करणार आहेत. तर हे महालक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन करत असताना आपल्याला संध्याकाळी 5 वाजायच्या अगोदर हे उद्यापन करायचं आहे, कारण 5 नंतर पौष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळं आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील 5व्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन हे 5 वाजायच्या अगोदरच करायचं आहे. आणि आपण जो हा उपाय करणार आहोत तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान करायचा आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवारचे व्रताचे उद्यापन आहे ते जरी तुम्ही 5 वाजायच्या अगोदर केलं असेल तरी देखील आपण जो हा उपाय करणार आहोत तर तो संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान आपल्याला करायचा आहे. तर आपण हा जो उपाय तिन्ही सांजेच्या वेळेला करणार आहोत तर हा उपाय करण्या अगोदर आपल्याला आपल्या तुळशीजवळ दिवा अवश्य लावायचा आहे. हा दिवा लावत असताना आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. शक्य असेल तर आपण मातीचाच दिवा या तुळशीजवळ अवश्य प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा लावत असताना तुळशीला आपला स्पर्श होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजेच दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला देखील आपण असेच प्रकारचे दिवे प्रज्वलित करायचे आहे. यामध्ये देखील 2 लवंगा आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. आता हे करत असताना ज्या लवंगा घेणार आहोत तर त्या लवंगा अखंड असाव्यात, कुठेही तुटलेली फुटलेली नसावी, किडलेली नसावी, तर अशा लवंगा आपल्याला टाकायच्या आहेत. या भीमसेनी कापराच्या सुगंधामुळे आणि या लवंगा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहणार आहे. लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. परंतु तुम्हाला जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर अशा प्रकारचे दिवे लावणे जरी शक्य झाले नाही तरी देखील तुम्ही तुमच्या तुळशीजवळ अशा प्रकारचा दिवा अवश्य लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा 5 लवंगांचा उपाय करायचा आहे. हा उपाय अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, परंतु अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. हा उपाय केल्यानं तुमच्या घरामध्ये कोणतीही कितीही मोठी अडचण असेल, संकट असेल किंवा कितीही मोठं आजारपण असेल, कितीही गरिबी असेल तर ते सर्व दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे.
तर हा उपाय आपण ज्या ठिकाणी माता लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन केलं आहे तर त्या ठिकाणी बसून करायचा आहे. जर तुम्ही उद्यापन केलं नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला 5 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. ही लवंग कुठेही तुटलेली फुटलेली नसावी, त्याचबरोबर खराब झालेली नसावी, किडलेली नसावी, अशा प्रकारच्या आपल्याला 5 लवंगा या घ्यायच्या आहेत. आणि या लवंगा एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि एक दुसरी प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि चिमूटभर कुंकू टाकायचं आहे. आणि हे जे हळद कुंकू आहे तर हे थोड्याशा पाण्याने आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ज्या लवंगा घेतलेल्या आहेत तर त्यातील एक लवंग आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि जी फुलाची बाजू आहे तर ती बाजू आपल्याला हे जे ओलं करून घेतलेलं हळद कुंकू आहे तर त्यामध्ये आपल्याला बुडवायची आहे. तर लवंगा या हळदी कुंकवामध्ये आपण बुडवत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की संपूर्ण लवंग ही आपल्याला या हळदी कुंकवामध्ये बुडवायचे नाही, तर आपल्या फक्त या फुलालाच ओले केलेले हे जे हळदी कुंकू आहे तर हे लागावे अशा प्रकारे आपल्याला हे लावायचं आहे. आणि त्यानंतर या ज्या 5 लवंगा आहेत तर त्या अशा प्रकारे या हळदी कुंकवामध्ये आपल्याला बुडवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ही जी प्लेट आहे ह्या 5 लवंगाची, तर ही प्लेट आपण ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं व्रताचं पूजन उद्यापन ज्या ठिकाणी आपण केलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. जर तुम्ही व्रताचं उद्यापन जर केलं नसेल तर तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर ठेवायचं आहे. आणि तिथं देखील जरी मूर्ती नसेल तर तुमच्या कुलदेवतेचा जो टाक असतो तर त्या टाकासमोर ठेवलं तरी देखील चालेल. आणि यानंतर आपल्या ज्या सर्व इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा बीजमंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः या महामंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जर तुम्हाला हा जप करत असताना जर जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर 108 मूग आपल्याला मोजून घ्यायचे आहेत आणि हे मूग आपण एका वाटीमध्ये टाकत आपल्याला 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या महामंत्राचा जप करायचा आहे किंवा जपमाळेने केला तरी देखील चालेल. आणि त्यानंतर जर शक्य असेल तर तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे किंवा श्री सुक्तमचं पठण किंवा श्रवण केलं तरी देखील चालेल. आणि हे जरी जमलं नाही तरी देखील तुम्ही श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी नमः या महामंत्राचा आपल्याला अवश्य जप करायचा आहे आणि हा जप 108 वेळा करायचा आहे. आपण जो हा उपाय करत आहोत तर हा उपाय आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी, आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी आणि आपल्या घरामध्ये जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, आजारपण आहे आणि मुलांच्या पतीच्या प्रगतीमध्ये येणारे जे अडथळे आहे तर ते सर्व दूर करण्यासाठी करत आहोत. आणि हा जर उपाय केला तर आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे आणि आपल्या ज्या सर्व इच्छा मनोकामना आहेत तर त्या सर्व ती पूर्ण करणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा अवश्य पठण करायचं आहे. आणि अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप झाल्यानंतर आपल्याला आपल्या माता लक्ष्मीजवळ आपल्या ज्या इच्छा असतील, मनोकामना असतील, संकट असतील, अडचणी असतील तर त्या सर्व काही बोलून दाखवायचं आहे आणि ते सर्व पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मी तुझी 5 गुरुवार सेवा केली आहे, पूजा केली आहे, उपवास केला आहे, व्रत केलं आहे, तर हे सर्व मी माझ्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, सुख शांतीसाठी केलेलं आहे. तर माझ्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहू दे, तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर राहू दे, अशी जी काही आपली इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती सर्व या माता लक्ष्मीजवळ आपल्याला बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर या ज्या 5 लवंगा आहेत तर या 5 लवंगा अशाच लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ रात्रभर आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार हा देखील लक्ष्मी मातेला समर्पित वार आहे. तर या शुक्रवारी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे, माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या घरावरची दुःख, दारिद्र्य, आजारपण, अडचणी, नजरदोष, ग्रहदोष, वास्तुदोष जे काही असेल ते सर्व दूर होण्यासाठी या माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला या लवंगांचं देखील पूजन करायचं आहे. या लवंगावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या लवंगाचं पूजन झाल्यानंतर यामधील एक लवंग उचलून घ्यायचे आहे आणि ही लवंग आपल्या ज्या ठिकाणी तिजोरी असेल किंवा ज्या ठिकाणी आपल्या घरातील पैसा अडका ठेवत असो तर त्या ठिकाणी आपल्याला ही ठेवायचे आहे. मग तुम्ही कपाटामध्ये, तिजोरीमध्ये कुठेही ठेवू शकता. परंतु हे ठेवत असताना आपण या लवंगाला आसन करायचं आहे. म्हणजेच तुम्ही एखाद्या पिवळ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या वस्त्रामध्ये, कपडामध्ये बांधूनही ठेवू शकता किंवा एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये, कोणत्याही भांड्यामध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये जरी ठेवली तरी देखील चालू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला ही लवंग ठेवून द्यायची आहे. त्यानंतर दुसरी जी लवंग आहे तर ती लवंग आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे
म्हणजेच आपल्या घरामध्ये जो काही कमवून आणत असेल, आपल्या घरासाठी जो काबाड कष्ट करत आहे, तर त्या व्यक्तीच्या घरातील पुरुषाच्या पॉकेटमध्ये आपल्याला ही लवंग ठेवून द्यायची आहे. ही लवंग ठेवत असताना देखील एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये आपल्याला ही लवंग ठेवायची आहे आणि ही पुडी या पॉकेटमध्ये ठेवून द्यायची आहे आणि ही लवंग नेहमी त्यांच्या जवळ ठेवण्यास सांगायचं आहे. ही लवंग ठेवल्यामुळं त्यांच्या कामामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते अडथळे सर्व दूर होऊन त्यांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे. त्यांची नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे. तिसरी जी लवंग आहे तर ती लवंग तुमचं जर व्यवसाय असेल किंवा तुमचा जर कोणता उद्योगधंदा असेल आणि त्या ठिकाणी जर गल्ला असेल तर त्या गल्ल्यामध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं तसं पिवळ्या किंवा लाल वस्त्रामध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये आपल्याला ही तिसरी लवंग ठेवून द्यायची आहे. आणि जर तुमचा कोणता उद्योगधंदा नसेल, व्यवसाय नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःजवळ ही लवंग तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवली तरी देखील चालू शकते. परंतु ही ठेवत असताना मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून आपल्याला ही लवंग ठेवायची आहे. आणि आता ज्या 2 लवंगा उरलेल्या आहेत तर ह्या 2 लवंगा घेऊन आपले ज्या ठिकाणी तुळशी लावलेली आहे, तुळशी वृंदावन आहे किंवा तुळशीचं ज्या ठिकाणी आपण कुंडीमध्ये रोप लावलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आपण हे सर्व उपाय करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची विसरायची नाही. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या परिवाराच्या सुखसमृद्धीसाठी. आणि त्यानंतर आपल्या या तुळशीमध्ये एक छोटासा खड्डा खंदायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला या 2 लवंगा टाकायच्या आहेत. आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करत असताना, या तुळशीजवळ दिवा लावत असताना आपण या ठिकाणी देखील हळदी कुंकू व्हायचं आहे आणि या ठिकाणी देखील आपल्याला पूजन करायचे आहे. आणि अशा प्रकारे मी ज्या ठिकाणी तुम्हाला या 5 लवंगा ठेवण्यास सांगितलेल्या आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला या 5 लवंगा ठेवायच्या आहेत. आता मार्गशीर्ष गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि आपण हा उपाय जो करणार आहोत तर या गुरुवारीच करणार आहोत. तर हा मार्गशीर्ष गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असून आपण ज्या लवंगा या उपायासाठी वापरलेल्या आहेत तर या लवंगा देखील लक्ष्मी स्वरूप आहेत. या लवंगा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळेच आपण जर या अमावस्येच्या दिवशी हा अत्यंत प्रभावशाली उपाय अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केला तर तुमच्यावरती नक्कीच लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर कोणताही उपाय करत असताना अगदी श्रद्धेने आणि मनोभावे केला तर त्याचे आपल्याला अगदी लवकर फळ प्राप्त होते. आणि म्हणूनच आपण या लक्ष्मी मातेची मनापासून सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, नामस्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला 6:30 ते 7:30 या दरम्यान करायचा आहे. हा उपाय केल्यानं लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे, तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. लक्ष्मी मातेचा वरदहस्त तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, कोणतीही कितीही मोठी संकट असेल, अडचण असेल तर ते सर्व दूर होणार आहे. नजर दोष असेल, ग्रह दोष असतील, वास्तुदोष असतील किंवा एखाद्याचं जर लग्न ठरत नसेल तर ते देखील यामुळे सर्व दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.